प्रिय मित्रांनो, माझे नाव विशाल आहे आणि मी तुम्हा सर्व मुलांच्या मोठ्या लंडाला आणि सर्व मुलींच्या ओल्या पुच्चींना नमस्कार करतो। ही माझी पहिली गोष्ट आहे। ही गोष्ट त्या वेळची आहे जेव्हा मी 12वी मध्ये शिकत होतो। तेव्हा माझे वय 19 वर्षे होते। मी माझी शाळा झाली की क्लासला पण जात होतो। माझा क्लास माझ्या घरापासून खूप दूर होता कारण की माझे गाव मुख्य रस्त्यापासून खूप आतमध्ये होते। माझ्या क्लासमध्ये मुले आणि मुली दोन्ही शिकत आहेत। त्यामध्ये एक मुलगी होती जी खूप जास्त सुंदर होती। तिचे नाव सौम्या होते। मी तर तिला पहिल्या वेळी पाहून एकदम वेडा झालो होतो। तिचे बॉल खूप मोठे मोठे आणि गोल गोल होते। ती खूप बडबड करीत होती आणि ती अभ्यास करण्यामध्ये खूप कच्ची होती। मी या गोष्टीचा फायदा उठवायचे असे ठरवले आणि मी तिला अभ्यासामध्ये मदत करू लागलो होतो आणि त्यामुळे ती माझ्या बरोबर पण बोलू लागली होती। ती जेव्हा माझ्याजवळ बसत होती तेव्हा माझा लंड ताठ होता आणि मग माझ्या मनात तिला झवायचे विचार येऊ लागत होते। हळूहळू ती माझ्या खूप जास्त जवळ येऊ लागली होती आणि आता आम्ही एकत्र सेक्सचे पण बोलू लागलो होतो। मग मी तिच्याजवळ जायचे ठरवले आणि मग आम्ही बाहेर पण एकत्र फिरायला जाऊ लागलो होतो। मी कधी कधी तिला अभ्यासामध्ये मदत करायचे कारण करून तिचे बॉल पण दाबून देत होतो। एक दिवस मी तिला तिचा मोबाईल 1 दिवसासाठी मागितला होता आणि मी त्यामध्ये पाहिले की त्यामध्ये खूप सारे सेक्सी फोटो होते। मग मी तिच्या मोबाईलमध्ये खूप सारे सेक्सी व्हिडिओ भरले आणि मग दुसऱ्या दिवशी तिला मोबाईल दिला आणि तिला म्हणालो की घरी जाऊन तुझा मोबाईल जरूर पाहून घे। ती मग दुसऱ्या दिवशी आली आणि म्हणाली की काय तू पण असे पाहतोस का? यामध्ये तर खूप मस्त व्हिडिओ टाकला आहेस यार, मला तर खूप मजा आली। मग मी तिला एक वेळा पुन्हा विचारले, तू कधी सेक्स केले आहेस का? ती म्हणाली की नाही केले पण मला करायचे आहे। मी तिला म्हणालो की तुला माझ्याबरोबर सेक्स करायची इच्छा होते का? तर ती म्हणाली की नाही, मला खूप भीती वाटते। मी तिला म्हणालो की काही होणार नाही, मी आहे ना। मी तिला समजावले आणि ती तयार झाली होती। मी तिला विचारले की कोठे करायचे? तर ती म्हणाली माझ्या घरी करायचे, कारण माझे घर जवळ आहे आणि माझ्या घरी उद्या कोणी असणार नाही। मी तिला म्हणालो की ठीक आहे मग। मी दुसऱ्या दिवशी तिच्या घरी गेलो आणि तिथे जाताना थोड्या ब्लू फिल्मच्या सीडी पण घेतल्या होत्या। मी हैराण झालो होतो जेव्हा तिने मला आत घेण्यासाठी दरवाजा उघडला होता, कारण तिने तेव्हा फक्त ब्रा आणि पिंक पेंटी घातली होती आणि ती एकदम मस्त माल दिसत होती। मग आम्ही दोघे ब्लू फिल्म लावून पाहू लागलो होतो। मस्त सेक्सी सीन येत होते। ती आता गरम होऊ लागली होती। मी तिचे बॉल दाबू लागलो होतो आणि ती आह ओहा हा 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 माम करू लागली होती। मी तिच्या पॅन्टीमध्ये हात टाकला तर ती एकदम पूर्णपणे ओली झाली होती। मी माझा लंड बाहेर काढला आणि तो एकदम ताठून गेला होता आणि मग मी तिला म्हणालो की डार्लिंग आता याला तू चोप। तिने नाही म्हणून टाकले। मी म्हणालो की ठीक आहे, मग मी तुला झवणार नाही। ती म्हणाली अरे जरा थांब ना, मी करते। मग आम्ही 69 पोझिशनमध्ये येऊन चोकू लागलो होतो। ती आता तिचे पाणी काढणार होती आणि मी किनाऱ्यावर होतो। मी तिचा सर्व रस पिऊन गेलो, पण तिने माझा बाहेर काढून टाकला। मी म्हणालो की हे काय केले? ती म्हणाली की आता मला सहन करता येत नाही आहे, मला पटकन ठोक माझ्या राजा। मी म्हणालो की थोडा त्रास तुला होईल। ती म्हणाली की मी सहन करेन। मग मी तिच्या नागड्या शरीराबरोबर खेळू लागलो आणि तिची पुच्ची, गांड आणि बॉल घासू लागलो होतो आणि त्यामुळे काही वेळाने माझा लंड पुन्हा ताठून उभा झाला होता।
मी मग त्यावर थूक लावले आणि तिच्या पुच्चीमध्ये माझा लंड टाकला आणि तो आतमध्ये जाताच ती जोराने ओरडली होती. मी तिला किस करू लागलो आणि काही वेळाने एक झटका मारला आणि माझा पूर्ण लंड तिच्या पुच्चीमध्ये टाकून दिला होता. ती आ ओह ह हो हा हा ओह ताह छ ओह अह करू लागली होती. तिची पुच्ची खूप टाईट होती. मी मग हळूहळू तिला धक्के मारणे चालू करून टाकले होते. काही वेळाने मी हळूहळू माझी स्पीड वाढवली होती आणि तिला ठोकू लागलो होतो. ती ओरडत होती अह हो ह हो ओह विशाल अह हो ठोक मला अह. आता ती तिचे पाणी काढणार होती. मी तिला ठोकत राहिलो आणि या दरम्यान तिने 3 वेळा पाणी काढून टाकले होते आणि आता माझे पण निघणार होते. मी माझी स्पीड वाढवली होती. मी तिला म्हणालो की माझे निघणार आहे, माझा पकडून घे. मग मी तिच्या पुच्चीमध्ये माझा माल टाकून दिला. काही वेळ आराम करून मी तिच्या गांडीमध्ये माझा लंड टाकला आणि तिला ठोकू लागलो होतो. मी तिला त्या दिवशी अनेक वेळा ठोकले होते आणि आता आम्हाला चान्स मिळेल तेव्हा आम्ही सेक्स करतो. त्यानंतर मी माझ्या गावामध्ये अनेक मुलींची सील तोडली आहे.